सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र आंधळे. आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल लँड लॉज ॲनालायझर. मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांमध्ये महसूल कायद्यांविषयीची जनजागृती करण्याचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे. याचा एक भाग म्हणून आजचा जो आपण चर्चेसाठी टॉपिक निवडलेला आहे तो आहे शेतकऱ्यांशी संबंधित. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी ज्या रस्त्यांसाठी समस्या येतात किंवा दैनंदिन त्यांच्या वहिवाटीमध्ये काही अडथळे तयार होतात, याच्या दृष्टीने काही महसुली कायद्यामध्ये तरतूद आहे का, आणि असल्यास अशा महसूल कायद्यांचं डिस्कशन किंवा चर्चा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आज रोजी आपण पाहिलं असता लोकसंख्या वाढीचा परिणाम म्हणून ग्रामीण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचं विभाजन झालेलं आहे. या वेगवेगळ्या तुकड्यांच्या शेतीमधून रस्ता वहिवाटींचे प्रकरणं उद्भवतात. नवीन लँडलॉक होण्याचं प्रमाण किंवा आपल्या शेतजमिनीकडं जाण्यासाठी रस्ता नसण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शहरीकरण, नागरीकरण झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये जमिनींना खूप जास्त मूल्य प्राप्त होत असतं. यातूनही आपली जागा रस्त्यासाठी जात आहे या भावनेतून काही अडवणुकीचे प्रकार शेतकऱ्यांमधून होत असतात. तर या सर्व अशा प्रकारांमध्ये शेतकऱ्यांना काही कायदेशीर उपाययोजना आहेत काय, आणि असल्यास त्याबद्दल जे डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याचं विवेचन काय आहे हे शेतकऱ्यांना सांगणं किंवा अवगत करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहात शेतकऱ्यांच्या रस्त्यांची समस्या. जी रस्ता ज्या पद्धतीने जुना रस्ता किंवा वहिवाटीचा अस्तित्वात असलेला रस्ता अडवलेला असेल तर अशा प्रकरणामध्ये कुठला कायदा लागू होतो, आणि लँड लॉक झालेली असेल, आपल्या जमिनीकडे जाण्यासाठी कुठलाही रस्ता अस्तित्वात नसेल तर त्या बाबतीत काय तरतूद आहे. या दोन समस्या ज्या शेतकऱ्यांच्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. ही व्हिडिओ जी माहिती देणार आहे ती खूप डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये करत आहे. तरी पहिला पार्ट पाहिल्यानंतर अवश्य दुसरा पार्टही या व्हिडिओचा पाहिल्यानंतरच आपल्याला ही पूर्णपणे कन्सेप्ट समजून येईल. तर सुरू करूयात. आता दुसरे प्रकरण आपण जे दुसरा समस्या आहे शेतकऱ्यांची की जमिनीला रस्ता होता, आम्ही त्या जमिनीचे वहिवाट करत होतो, त्या जमिनीकडे जाण्याचा जो रस्ता अस्तित्वात होता तो रस्ता कोणीतरी बेकायदेशीरपणे किंवा कायदेशीर प्राधिकार वाचून अडवलेला आहे अशी जी समस्या आहे, तर तिचं निराकरण आपल्याला मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 या कायद्यातील तरतुदींच्या अंतर्भावाने आपल्याला ते समस्येचं निराकरण करता येणं शक्य आहे. आता या तरतुदी काय आहेत आणि शेतकरी या तरतुदींचा कसा फायदा घेऊ शकतो किंवा त्याचा हक्क जो कोणीतरी त्याचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या व्यक्तीच्या विरुद्ध काही कायदेशीर उपाययोजना करू शकतो. तर या कायद्यामध्ये या सर्व तरतुदी मेन्शन आहे. मित्रांनो, मामलेदार म्हणजे आज रोजीचे तहसीलदार. तहसीलदारांना पूर्वी मामलेदार असं म्हटलं जायचं. मामला म्हणजे हा अरेबिक शब्द आहे, तर याच्यापासून हा मामलेदार किंवा असे खटले चालवणारा असा व्यक्ती म्हणजे मामलेदार. 1906 साली हा कायदा अंमलात आलेला आहे. जो कायदा रस्ते आणि इतर एखाद्या व्यक्तीचं अनधिकृतपणे जर ताबा घेतलेला असेल तर तो इमिजिएट ताबा त्या व्यक्तीला मिळवून देणं किंवा नैसर्गिक प्रवाहामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणी काही उपद्रव करत असेल तर अशा प्रकरणामध्ये असा उपद्रव दूर करणं किंवा तो व्यत्यय दूर करणं या अशा काही गोष्टींसाठी तो केलेला आहे. त्याच्यामध्ये एक तरतूद अशी देखील आहे, एखादा व्यक्ती रस्ता एखादी वाट चालू असेल आणि त्या वाटेचा किंवा रस्त्याचा वापर एखादा व्यक्ती करत असेल आणि त्याला दुसरा एखादा व्यक्ती कुठल्याही कायदेशीर प्राधिकारा वाचून त्रास देत असेल किंवा त्यात व्यत्यय आणत असेल, उपद्रव करत असेल किंवा त्याला त्यापासून परावृत्त करत असेल तर अशा प्रकरणामध्ये या कायद्यातील तरतुदी वापरून अशा ज्या अन्यायग्रस्त शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला याचा निश्चित त्याच्या बाजूने न्यायदान करता येईल अशा पद्धतीची तरतूद मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 चे पोट कलम 2 यामध्ये
अंतर्भूत केलेली आहे. आता हा अधिकार तहसीलदारांना आहे आणि हा अधिकार आपला आहे की तो संबंधित जो उपद्रव करणारा व्यक्ती आहे किंवा जो आपल्याला अडथळा तयार करणारा व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला काय रिड्रेसल मागता येईल किंवा त्याच्या विरोधात आपल्याला कायदेशीर मार्ग आहे तर त्याच्या विरुद्ध इंजंक्शन किंवा मनाई हुकूम हा घेता येणं शक्य आहे. तहसीलदारांना 5(2) खाली ते अधिकार आहेत. तर हा दावा आपण सर्वसाधारणपणे किती दिवसात दाखल करू शकतो असा समस्या येऊ शकते. तर असा दावा हा कॉज ऑफ ॲक्शन किंवा घटना घडल्यापासून किंवा उपद्रव सुरू झाल्यापासून 6 महिन्याच्या कालावधीमध्येच करणं अभिप्रेत आहे. आता असा प्रश्न निर्माण होईल की हा दावा कसा दाखल करायचा किंवा साधा अर्ज करायचा की विधिज्ञांची मदत घ्यायची. विधिज्ञांची मदत घेतली तर चांगलीच गोष्ट आहे कारण त्यांना याबद्दलचं पूर्णपणे ज्ञान असतं. परंतु नाही घेतली आणि आपणास थोडाफार काही त्यामधलं नॉलेज असेल तर असे शेतकरी स्वतःहून दावा दाखल करू शकतात. परंतु या कायद्याच्या कलम 7 मध्ये जे काही डिस्क्रिप्शन्स देणं आवश्यक आहे, जसं की वादीचं नाव, त्याचं वय, त्याचा व्यवसाय, त्याचा पत्ता, प्रतिवादी जे करणारा आहात, ज्या व्यक्तीने अडथळा केलेला आहे किंवा अडथळा करणारा काही समूह असेल किंवा एकापेक्षा अनेक व्यक्ती असतील तर त्यांचं नाव, पत्ता, व्यवसाय आणि या गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे. तसंच ज्या मिळकतीमध्ये ही वहिवाट चालू होती त्या मिळकतीचा तपशील देणं आवश्यक आहे. त्याचा गट नंबर, त्याचं गाव, त्याचा सर्वे नंबर किंवा त्याचा एरिया हेच डिस्क्रिप्शन देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जो कारण घडलेला आहे, की ती घटना कशी घडलेली आहे आणि कशा पद्धतीने हा उपद्रव चालू आहे ह्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन दाव्यामध्ये देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ही घटना पाहण्यासाठी किंवा हा उपद्रव होतो ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही आपल्याला साक्षीदार द्यायचे आहेत तर ते साक्षीदाराची यादी आपण याच दाव्यासोबत देणं अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे या दाव्यासमवेत आपण काही आपल्याला पुराव्याकमी कागदपत्र सबमिट करायचे असेल तर ते पुराव्याकमी कागदपत्र देखील सबमिट करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा परिपूर्ण दावा हा तहसीलदार स्वीकृत करू शकतात. काही लोक अजाणतेपणी किंवा अशिक्षितपणामुळे त्यामध्ये अनौपचारिक पद्धतीने पण अर्ज करतात. अनौपचार पद्धत म्हणजे एक साधा अर्ज एका हँडरायटिंग पेपरवर लिहून देणे किंवा त्याची जी काही कैफियत आहे ती तहसीलदारांसमोर मांडणे. अशा पद्धतीचा अर्ज देखील कलम 7 अनुसार नसेल तर तो कलम 8 प्रमाणे ट्रीट केला जाऊ शकतो. कलम 8 मध्ये तहसीलदारांना स्वतःहून अशा अर्जामध्ये अर्जदार याचं जर नुकसान होत असेल किंवा 7 प्रमाणे डिस्क्रिप्शन दिलं नाही परंतु मामलेदार कोर्ट ॲक्ट प्रमाणे या सर्व गोष्टी येत आहेत किंवा त्याची तपासणी केली जाऊ शकते अशा पद्धतीची जर खात्री झाली तर असा तहसीलदार मग त्याच्या सोयीच्छेनुसार अशा प्रकरणामध्ये तो अनौपचारिक अर्जसुद्धा दावा म्हणून दाखल करून घेऊ शकतो. असा दावा दाखल करण्यापूर्वी याच कायद्याचे कलम 8 आणि 9 याप्रमाणे जे काही 7 कलमामध्ये मी आधी डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे जसं की दाव्याचं कारण वगैरे वगैरे तर ह्या गोष्टी त्याने समक्ष त्या वादीला बोलून घेऊन तहसीलदारांनी त्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये टिपण काढून त्यावर सत्यापन म्हणून संबंधित वादी यांचं त्या ठिकाणी सत्यापन करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतरच तो दावा करता स्वीकृत केला जातो. अशा पद्धतीचा कलम 7चा परिपूर्ण दावा किंवा कलम 8, 9 आणि 10 या प्रमाणे कार्यवाही केलेला दावा, स्वीकृत झालेला दावा हा स्वीकृत झाल्यानंतर तहसीलदार त्यांची जी काही चौकशीचे कामकाज आहे ते चौकशीचे कामकाज सुरू करेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतो आहोत. यानंतरचा पार्ट 2चा व्हिडिओ आपण पाहावा ही विनंती. धन्यवाद.